विश्वास तुटला की माणूस रडतो, पण त्याच वेळी तो माणूस ओळखायलाही शिकतो. घाबरू नका, एकटे पडलात म्हणून अजिबात घाबरू नका. कदाचित आयुष्य तुम्हाला काहीतरी मोठं शिकवत असेल. राग, विश्वासघात, एकटेपणा आणि स्वाभिमान यामध्ये जर अडकले असतात तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, आज मी अशा विषयावर बोलणार आहे ज्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी घेतलेलाच असतो. राग, विश्वासघात आणि स्वाभिमान या गोष्टींमध्ये कधी ना कधी आपण अडकलेलो असतो. कोणत्या ना कोणत्या शब्दांनी आपल्याला प्रभावित किंवा वेदना दिलेल्या असतात. मित्रांनो, कधी आयुष्यात असा काळ आला आहे का जेव्हा तुमच्या आजूबाजूला खूप लोक होते पण तरीही तुम्ही एकटे होता आणि तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत होती? कधी असा अनुभव आला आहे का की ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमच्या विश्वासाची किंमत ठेवली नाही? त्यावेळेस येणारा राग. कधी असाही क्षण आला आहे का की रात्रभर डोळ्यात पाणी होतं पण समजून घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी एकही माणूस जवळ नव्हता किंवा जवळ असूनही त्याने कधी विचारलंच नाही? जर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आयुष्यात दोन गोष्टी माणसाला पूर्णपणे बदलून टाकतात. एक म्हणजे तुटलेला विश्वास आणि दुसरं म्हणजे एकटेपणा. विश्वास तुटला ना की माणूस रडतो, पण त्याहून जास्त तो विचार करायला लागतो. लोक बदलले म्हणून दुःख होत नाही. दुःख याचं होतं की ज्यांना आपलं मानलं ते कधीच आपले नव्हते. आणि मग सुरू होतो तो म्हणजे एक प्रवास, स्वतःला शोधण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा आणि स्वतःला मजबूत बनवण्याचा. आज मी तुम्हाला सांगणार आहे, राग माणसाला कसा उद्ध्वस्त करतो, विश्वासघात माणसाला काय शिकवतो, एकटेपणा आपल्याला किती मोठा गुरु बनून जातो आणि स्वतःचा स्वाभिमान आणि मनाची शांतता जपणं का सर्वात महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. राग, विश्वासघात, एकटेपणा आणि स्वाभिमान. एकटे पडला असाल तर घाबरू नका. मित्रांनो, कधी आयुष्यात असा काळ तुमच्या नक्कीच आला असेल जेव्हा तुमच्या आजूबाजूला खूप लोक होते पण तरीही तुम्ही एकटे होता. कधी असाही अनुभव आला असेल की ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यांनीच तुमचा विश्वासघात किंवा तुमची किंमत ठेवली नसेल. कधी असाही क्षण आला असेल की रात्रभर तुम्ही रडत बसलात पण समजून घेणारं कोणीच नव्हतं. एक म्हणजे तुटलेला विश्वास आणि दुसरं म्हणजे एकटेपणा. विश्वास तुटला की माणूस रडतो, त्यामुळे अधिक तो विचार करायला लागतो. लोक बदलले म्हणून दुःख होतं. दुःख याचं होतं की ज्यांना आपलं मानलं तेच कधी आपले नव्हते. आणि मग सुरू होतो तो म्हणजे आपला प्रवास, स्वतःला शोधण्याचा, स्वतःला समजून घेण्याचा, स्वतःला मजबूत बनवण्याचा. आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे, राग माणसाला उद्ध्वस्त करतो, विश्वासघात माणसाला काय शिकवतो, एकटेपणा आपल्याला किती मोठा गुरु बनवतो आणि स्वतःचा स्वाभिमान आणि मनाची शांतता हे खूप महत्वाचं आहे. कारण कदाचित आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. मित्रांनो, आज मी अशा विषयावर बोलत आहे ज्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधी घेतलेला असतो. राग, विश्वासघात, एकटेपणा आणि स्वाभिमान. आपण सगळे आयुष्यात कोणावर विश्वास ठेवतो. कधी ना कधी नात्यांवर, कधी मित्रांवर, कधी कुटुंबावर आणि कधी त्या व्यक्तीवर ज्याच्यासाठी आपण स्वतःपेक्षाही जास्त विचार करत असतो, स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करत असतो. पण जेव्हा हाच विश्वास तुटतो ना तेव्हा फक्त नातं तुटत नाही तर आतून काहीतरी मोडून पडत असं वाटतं. त्या क्षणी मनात सर्वात आधी जन्म घेतो तो म्हणजे राग. त्या रागावर, राग त्या व्यक्तीवर, राग त्या परिस्थितीवर आणि कधी कधी स्वतःवरही खूप येतो. बरोबर, आपण विचार करतो, मी एवढा विश्वास का ठेवला, मी एवढं मन का दिलं, मी एवढा चांगला का वागलो, मी एवढं प्रेम का केले. आणि हाच राग हळूहळू मनात घर करायला लागतो. मित्रांनो, राग हा शत्रूपेक्षा जास्त नुकसान करणारा असतो. कारण शत्रू बाहेर असतो पण राग हा आत असतो. राग म्हणजे हातात घेतलेला निखारा, तो दुसऱ्यावर फेकायचा म्हणून आपण धरून ठेवतो पण जळत मात्र आपणच असतो. काही लोक आपल्याला दुखावतात पण वर्षानुवर्ष त्या आठवणी धरून ठेवून आपण स्वतःला शिक्षा देत असतो. आणि मग एक दिवस लक्षात येतं की ज्याने आपल्याला दुःख दिलं तो तर त्याच्या आयुष्यात आनंदी जगतोय, मग आपण अजूनही त्या जखमांमध्ये अडकून का पडलो आहोत. म्हणून आज एक गोष्ट लक्षात ठेवा, राग सोडणं म्हणजे चुकीला माफ करणं नाही,
राग, पण रागापेक्षाही एक गोष्ट जास्त वेदना देते बरं का, ती म्हणजे विश्वासघात. कारण आपल्याला शत्रू फसवत नाही, आपल्याला फसवतात ती म्हणजे आपलीच माणसं, ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो, ज्यांच्यासाठी आपण वेळ दिलेला असतो, ज्यांच्यासाठी आपण स्वतःच्या भावना बाजूला ठेवलेल्या असतात. तेच लोक जेव्हा आपल्याला दुखावतात ना, तेव्हा आयुष्य कायम बदलून जातं. पण इथेच आयुष्याचा एक मोठा धडा दिसतो बरोबर. विश्वास तुटला की माणूस रडतो, पण त्याच वेळी माणसं ओळखायलाही आपण शिकतो. काही लोक आयुष्यात येतात प्रेम देण्यासाठी, काही लोक येतात धडा शिकवण्यासाठी. प्रत्येक जण कायमचा नसतो, काही जण फक्त आपल्याला मजबूत बनवण्यासाठी आलेले असतात. आता एकटेपणाबद्दल बोलूया, कारण विश्वास तुटला ना की माणूस बहुतेक वेळा एकटा पडतो. आणि खरं सांगायचं तर एकटेपणाला लोक खूप घाबरतात, कारण त्यांना वाटतं एकटे असणं म्हणजे दुःखी असणं. पण हे पूर्ण सत्य नाही बरं का. कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर बदल एकटेपणानंच घडतात. कारण गर्दीत आपण सगळ्यांना ऐकतो, पण एकटेपणात आपण स्वतःला ऐकायला शिकतो. गर्दीत आपण लोकांना खुश करत असतो, पण एकटेपणात आपण स्वतःला समजून घेतो. गर्दीत आपली ओळख हरवते, पण एकटेपणात खरी ओळख सापडते. एकटेपणा तुम्हाला 3 गोष्टी शिकवतात. पहिली म्हणजे स्वतःची किंमत, दुसरी म्हणजे स्वाभिमान आणि तिसरी म्हणजे मनशांती. कारण प्रत्येक नातं टिकवण्यासाठी स्वतःला हरवण्यापेक्षा काही नाते सोडून देणं हे जास्त शांतता देतं. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वाभिमान आणि अहंकार यात खूप फरक आहे. अहंकार म्हणतो मी कोणापेक्षाही कमी नाही, पण स्वाभिमान म्हणतो मी स्वतःला कमी लेखणार नाही. आणि जो माणूस स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकतो तो आयुष्यात खूप काही गमावू शकतो, पण स्वतःला कधीच गमावू नाही. मनाची शांतता ही आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती आहे बरं का. पैसा पुन्हा मिळू शकतो, नोकरी पुन्हा मिळू शकते, नाती पुन्हा जोडू शकतात, पण मनाची शांतता हरवली ना तर माणूस सगळं असूनही रिकामा असतो. त्यामुळे मित्रांनो, आज तुम्ही जर एकटे असाल तर स्वतःला कमकुवत समजू नका. कारण प्रत्येक मजबूत माणसाच्या मागे एक अशी कथा असते ना जिथे त्याचे विश्वासघात सहन केलेला असतो, अश्रू लपवलेले असतात आणि एकटेपणाशी लढा दिलेला असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला सोडलं, ज्यांच्यामुळे तुमची किंमत कमी होत नाही, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, त्यांच्यामुळे तुमचं सांगून पण संपत नाही. आणि तुम्ही एकटे आहात याचा अर्थ तुम्ही हरलेले नाही. कदाचित आयुष्य तुम्हाला आणखी मजबूत बनवत आहे. म्हणून राग सोडा, जुन्या जखमा सोडा, ज्यांनी दुखावलं त्यांना त्यांच्या कर्मावर सोडा आणि स्वतःच्या आयुष्याकडे नव्याने पाहायला सुरुवात करा. कारण स्वतःचा स्वाभिमान आणि मनाची शांतता यापेक्षा मोठी संपत्ती या जगात अजिबातच नाही. आणि शेवटी एकटे चालण्याची हिंमत ज्या दिवशी येते ना त्या दिवशी नशिबालाही तुमच्यासोबत चालावंच लागेल. जर आजच्या या विचारांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार देखील नक्की लिहा. अशाच स्वाभिमान, नाती, जीवनातील वास्तव आणि मनाला भेटणाऱ्या विचारांसाठी माझ्या थॉट्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा नवीन एका विचारांसोबत लवकरच तुमच्यासोबत जोडली जाईल. स्वतःची साथ मात्र तुम्ही कधीही सोडू नका, कारण जग सोडून जाईल पण स्वतःची साथ आयुष्यभर सोबत राहते. व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन विचारांना घेऊ लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.